हबकुक संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभो, तू अनादी काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही. हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्यांचे शासन व्हावे म्हणून तू त्यांस स्थापिले आहेस. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लावत नाही. तू या बेईमानी करणाऱ्यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकतो, तेव्हा तू का उगा राहतोस? तू मानवांस समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहेस? कोणी शास्ता नसलेल्या जीव जंतूप्रमाणे त्यांना का केले आहेस? तो त्या सर्वांस गळाने उचलतो, त्यांस आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाग टाकून त्यांस गोळा करतो. यामुळे तो हर्षित आणि आनंदित होतो. तो आपल्या जाळ्यापुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला धूप दाखवतो, कारण त्यांपासून त्याला विपुल धन आणि पुष्टिकारक अन्न मिळते. तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काही एक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय? मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. तो माझ्या बरोबर काय बोलेल आणि माझ्या गारहाण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, हा दृष्टांत लिहून काढ, पाढ्यांवर ठळक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट धरत आहे. तो फसवायाचा नाही, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा. तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही. धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. एक मनुष्य येशूकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेपरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो आणि वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, अहाहा, हे विश्वासहीन आणि कुटील पिढी, मी कोठपर्यंत तुम्हा बरोबर असू, कोठपर्यंत तुमचे सोसू? त्याला येथे माझ्या जवळ आणा. नंतर येशूने भूताला दटाविले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.